आज मी बनवणार आहे हनी चिल्ली पोटॅटो। ही डिश माझ्या नवऱ्याची अगदी फेवरेट डिश आहे। आम्ही जेव्हा जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा ही डिश हमखास तो ऑर्डर करतो। मग म्हटलं बाहेरचं कशाला, आज त्यांच्यासाठी घरीच एकदम हायजेनिक आणि कमी तेलात हनी चिल्ली पोटॅटो बनवूया। सर्वप्रथम मी इथे 3 मोठे आणि लांबट बटाटे घेतले आहेत। असे बटाटे घेतले की फ्रेंच फ्राईज सारखे लांब काप करायला सोपे पडतात। बटाटे स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घेतली। आता बाजूचे गोलसर भाग कापून टाकले आणि प्रत्येक बटाट्याचे आधी 2 भाग, मग प्रत्येक भागाचे पुन्हा 2 उभे काप करून फ्रेंच फ्राईज सारखे लांब काप तयार केले। तुमच्याकडे फ्रेंच फ्राईज कटर असेल तर हे काम अजून पटकन होईल। सगळे बटाटे कापून झाल्यावर ते एका भांड्यात घेऊन 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। जोपर्यंत पाणी अगदी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत धुवायचं। यामुळे बटाट्यातील जास्तीत जास्त स्टार्च निघून जातं आणि फ्राईज एकदम क्रिस्पी होतात। आता एका कढईमध्ये भरपूर पाणी गरम केलं, त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा व्हिनेगर घातलं। पाण्याला उकळी आली की त्यात बटाट्याचे काप टाकून फक्त 1 ते 2 मिनिटं उकळून घेतलं। जास्तही शिजवायचं नाही, फक्त थोडंसं सॉफ्ट झाले की लगेच चाळणीत काढायचे। बटाटे अजून हलके गरम असतानाच त्यावर 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकून छान कोट करून घ्यायचं। गरम असताना कॉर्नफ्लोअर घातला की ते खूप छान चिकटतं। मी हे 2 वेळा केलं म्हणजे कापावर छान कोटिंग आलं। चवीनुसार थोडं मीठ घातलं। आता डीप फ्राय न करता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत। एका पॅनमध्ये थोडंसं तेल पसरवलं आणि बटाटे 2 बॅचेसमध्ये शॅलो फ्राय करून घेतले। मधून मधून पलटून सोनेरी आणि छान क्रिस्पी होईपर्यंत याला भाजून घेतलं। तयार झालेले बटाटे टिश्यू पेपरवर काढून पूर्ण गार होण्यासाठी ठेवले। गार झाल्यावर ते अजून छान क्रिस्पी होतात। तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करू। आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 2 तुकडे केलेल्या काश्मीरी लाल मिरच्या घालून छान परतून घेतलं। यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, अर्धा चमचा सोया सॉस, 1 चमचा शेजवान सॉस आणि थोडी काळी मिरी घालून सर्व सॉस एकत्र छान परतले। आता तयार केलेली क्रिस्पी बटाटे त्यामध्ये घालून हलक्या हाताने टॉस करून घेतलं म्हणजे प्रत्येक कापावर मसाल्याचं छान कोटिंग आलं। यानंतर अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे पाणी याची स्लरी बनवून ती घातली। त्यामुळे सॉसला हलकीशी ग्लॉसी कोटिंग आणि छान टेक्स्चर येते। एकदम असं ड्राय नाही लागणार आहे, थोडंसं हलकंसं ओलसर असं छान लागतं। शेवटी अर्धा चमचा पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घालून मिक्स केलं। आता गॅस बंद केल्यावर 1 चमचा मध घातला आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा सगळं छान मिक्स केलं। बस तयार आहे आपले एकदम रेस्टॉरंट स्टाईल कमी तेलात बनवलेले हनी चिल्ली पोटॅटो। गोड, तिखट, आंबट सगळे फ्लेवर एकाच डिशमध्ये मस्त लागतात हे। वरून थोडी कांद्याची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम सर्व करा। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।